तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे, हे आपण या पिक अ फाइल रीडिंग द्वारे पाहणार आहोत. इथे आपण 3 फाइल्स ठेवणार आहोत. त्यापैकी तुम्हाला एक फाइल निवडायची आणि तुमचं रीडिंग पाहायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाइमस्टॅम्प सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या फाईलवर क्लिक करून सहजपणे तुमचं रीडिंग ऐकू शकता. नमस्कार, मी विद्या साने अनुभूती टॅरेटच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. कसे आहात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल. सुरुवातीला आपण कार्ड शफलिंग करून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्येक फाईलचं रीडिंग पाहणार आहोत. फाईल नंबर 1. तुम्ही जर एक्सपान्शनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. एक्सपान्शनचं हे कार्ड या रीडिंगचं मुख्य कार्ड आहे. बाकीची कार्ड पाहूया. पहिलं कार्ड आहे डिसिपेटिंग, ट्रिकरी, गॉसिप, इथे या रीडिंगच्या मध्यावर गॉसिपचं कार्ड आहे आणि मुख्य कार्ड जे आलंय ते आहे एक्सपान्शन. तर ही कार्ड काय सांगतायत की तुमच्या कामाचा विस्तार होतोय आणि त्याबाबत लोक खूप सारी चर्चा करत आहेत. हे जे काही तुम्ही काम करत आहात, जी काही तुमची प्रगती होत आहे त्याबाबत चर्चा होत आहे. आणि असं कुठे होतंय जिथे तुमची क्षमता असूनही तुम्ही काही कारणामुळे तुमच्या कामाचा विस्तार करण्यामध्ये काही अडचणी आधी येत होत्या. एखादी अशी ऊर्जा होती, एखादी अशी व्यक्ती होती की जी तुम्हाला घाबरवत होती. तर अशी जी स्थिती तुमच्या जीवनात निर्माण झालेली होती, तर आता ती स्थिती कारणीभूत ठरतेय तुमच्या कामाच्या विस्ताराला. जी स्थिती तुम्हाला घाबरवत होती, ती स्थिती आता तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आजच्या दिवसात ही ऊर्जा दिसतेय की तुम्ही जे काही काम करत आहात ते असंख्य लोकांपर्यंत पोहोचतंय किंवा कामाचा विस्तार होतोय आणि लोक तुमच्या बाबत चर्चा करत आहेत. आता आधी परिस्थिती काय होती की तुम्हाला कळत नव्हतं कोणी मला का घाबरवतंय किंवा लोकांमध्ये जी चर्चा चाललीये ती काय काय नेमकी परिस्थिती काय आहे. आणि ह्या स्थितीमध्ये तुम्ही अडकलेले होतात. तुम्ही जे आहात त्यापेक्षा कदाचित वेगळे दाखवले जात होतात आणि तुमचं सत्य कोणीतरी दाबत होतं. तर आता तुमच्या कामाचा विस्तार होतोय आणि लोकांपर्यंत ते तुमचं काम पोहोचत आहे. तर ब्रह्मांड इथे काय सांगतंय की जे तुम्हाला प्रश्न पडत आहेत की आधी असं होतं आणि आता असं होतंय, खूप सारे प्रश्न पडतायत, असं का तसं का. तर ब्रह्मांड इथे सांगतंय की खूप सारे प्रश्न आणि त्यामध्ये अडकण्यापेक्षा तू विश्वास ठेव. तो विश्वास तुम्ही आजच्या दिवसात ठेवत आहात किंवा जे काही होतंय त्याचा स्वीकार तुम्ही करत आहात. म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जर खूप सारे प्रश्न पडत होते या सगळ्या बाबत, तर तुम्ही आता हे स्वीकारलेलं दिसतंय की जे काही होतंय ते माझ्या भल्यासाठी होतंय. जी स्थिती आधी माझ्या विरोधात काम करत होती, ती स्थिती आता माझ्या उपयोगी ठरत आहे. ही गोष्ट तुमच्या लक्षात येते आणि त्यामुळे तुमचा ब्रह्मांडावरचा विश्वास वाढत आहे. जात आहात. मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे?
मार्गदर्शनासाठी रिलीजचं कार्ड आलंय. ब्रह्मांड काय सांगतंय की जे काही तुमचं दुःख आहे किंवा काही कटू अनुभव जर तुम्हाला आधी आलेले असतील किंवा तुम्हाला रिजेक्शन मिळालेलं असेल, काहीही कारण असेल की ज्यामुळे तुमच्या वाट्याला दुःख आलं, तर आता त्या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आहेत आणि जे काही तुमच्या जीवनात होत आहे त्याचा स्वीकार करायचा आहे. जर आता चांगलं घडतंय तर त्या चांगल्याकडे पहा आणि जे झालं, जे दुःख होतं त्याला विसरा. असं ब्रह्मांड इथे सांगत आहे. ज्यामुळे खूप सारी समृद्धी, खूप सारं सुख तुमच्या जीवनात तुम्ही आकर्षित करू शकाल. हे होतं तुमचं रीडिंग. या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पायल नंबर 2. तुम्ही जर परसेप्शनच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे. आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे परसेप्शनचं. बाकीची कार्ड्स पाहूया. रिस्पॉन्डन्सचं कार्ड रिव्हर्स आलंय. सर्व्हिस, फॉरगिव्हनेस, ग्रीफ, ग्रोथ. इथे मध्यावर फॉरगिव्हनेसचं कार्ड आहे आणि मुख्य कार्ड आहे परसेप्शनचं. तर ही कार्ड काय सांगतायत, आजच्या दिवसात तुमची ही ऊर्जा असेल जिथे तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन येत आहे. तुमची क्षमता तुम्ही ओळखत आहात आणि त्या दृष्टीने स्वतःला पाहत आहात, स्वतःला माफ करत आहात, जे काही तुमचं आधी चुकलं आहे त्याबाबत. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला माफ करता आणि इतरांना सुद्धा माफ करता तेव्हा आपोआपच तुमची प्रगती होते. म्हणजे जे चुकलं म्हणून ते का चुकलं किंवा मी असं का केलं ह्याच गोष्टींमध्ये न अडकता तुम्ही पुढे कसं जाता येईल, आपली प्रगती कशी करता येईल, आपली शक्ती काय आहे, आपल्याला काय करायला हवं, म्हणजे थोडक्यात आपण काय करायला हवं या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देत आहात. आणि म्हणूनच तुम्ही आजच्या दिवसात स्वतःला काही गोष्टींसाठी माफ करत आहात. शिवाय इतर माणसांना सुद्धा तुम्ही माफ करताना इथे दिसत आहात. फॉरगिव्हनेसचं हे कार्ड तुमच्या उच्च ऊर्जेला दाखवत आहे. डिस्पॉन्डन्सचं हे कार्ड रिव्हर्स आलंय. ते काय सांगतंय की आता तुम्ही आतापर्यंत जर तुम्ही थोडा वेळ थांबला होतात, काही गोष्टी समजून घेत होतात किंवा काही कारणाने ब्रह्मांड तुमची परीक्षा घेत होतं म्हणून म्हणा किंवा काहीही कारणाने तुम्हाला धैर्य ठेवावं लागत होतं आणि थांबावं लागत होतं, तर आजच्या दिवसामध्ये तुम्ही ऍक्शन मोड मध्ये येताना दिसत आहात. आता तुम्ही नवनवीन गोष्टी करून पाहत आहात आणि पुढे जाण्याच्या दृष्टीने तुमची कृती चालू आहे. सर्व्हिसचं हे कार्ड इथे तुम्ही सेवा करताना दिसत आहात. जी काही तुमची पॅशनेट ऊर्जा आहे, ज्यामध्ये तुमचं पॅशन आहे, तर ती गोष्ट तुम्ही आवडीने करताना इथे दिसत आहात. ही ऊर्जा म्हणजे स्वादिष्टान चक्राची ऊर्जा. जे तुम्हाला मनापासून करायला आवडतं त्या गोष्टींसाठी आज तुम्ही वेळ देणार आहात, त्या गोष्टी करून पाहणार आहात आणि यामुळे तुम्ही आनंदी दिसत आहात. तुमच्या भावना संतुलित दिसत आहेत. ग्रीफचं हे कार्ड आणि त्यानंतर ग्रोथचं कार्ड आहे. ग्रीफच्या आधी फॉरगिव्हनेसचं कार्ड आहे. तर ही कार्ड काय सांगतायत की आता जे काही दुःख होतं, ज्या लोकांमुळे आलं म्हणा किंवा आपल्यामधली नकारात्मकता
त्यामुळे जे दुःख तुमच्या वाट्याला आलं, तर त्या दुःखाला तुम्ही विसरत आहात, त्या सगळ्यांना माफ करत आहात आणि यामुळेच तुमची प्रगती होत आहे. हे कार्ड तुमच्या प्रगतीला दाखवतंय, कामाचा विस्तार होतोय. तुमच्यामध्ये खूप मोठं परिवर्तन आजच्या दिवसामध्ये येत आहे. तुम्ही खूप सकारात्मक आज दिसत आहात. इथे हिरवा रंग तुमच्या हृदय चक्राला दाखवतोय. तुम्ही आनंदी दिसत आहात, उत्साहाने काम करत आहात आणि आधी काय घडलं ह्याला महत्व न देता आता मला काय करायचं आहे, मला पुढे कसं जायचंय ह्या गोष्टींना तुम्ही महत्व देत आहात. दुःख विसरून सगळ्यांना माफ करून पुढे जात आहात. यामुळेच तुमची जी ऊर्जा आहे ती सकारात्मक आहे आणि उच्च दर्जाची अशी ऊर्जा आहे. म्हणूनच तुम्ही इथे सेवा करताना दिसत आहात. इतरांसाठी काहीतरी करताना दिसत आहात. तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे? इम्पेशन्स. ब्रह्मांड सांगताय की तुम्हाला धैर्य ठेवायचं आहे. इथे तुमचे देवदूत पाहतायत तुम्ही किती अधीर आहात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. जी सेवा तुम्हाला करायची किंवा ज्या गोष्टी करायला तुम्हाला आवडतात, ज्या पॅशनेट ऊर्जेमध्ये तुम्ही आहात, त्यासाठी तुम्ही वाट पाहताय की कधी मला हे सगळं करायला मिळतंय. तर देवदूत काय सांगतायत की तुम्हाला धीर ठेवायचा आहे, सबुरी ठेवायची आहे. सगळं काही तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कॉमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद. पाईल नंबर 3 तुम्ही जर गिल्डच्या या कार्डची निवड केली असेल तर हे रीडिंग तुमच्याकरिता आहे आणि या रीडिंगद्वारे आपण पाहतोय तुमची आजची ऊर्जा काय आहे आणि तुमच्याकरिता काय मार्गदर्शन आहे. रीडिंगचं हे मुख्य कार्ड आहे गिल्डचं. बाकीची कार्ड पाहूया काय म्हणतायत. पहिलं जे कार्ड आहे ते आहे व्हॅनिटी, रिकव्हरी, बिटर स्वीट, ग्रॅटिट्यूड, रिन्युअल. इथे मध्यावर जे कार्ड आहे ते आहे बिटर स्वीट आणि मुख्य कार्ड आहे गिल्ट. तर ही कार्ड काय सांगतायत की कटू अनुभवानंतर सुखद क्षण तुमच्या जीवनात येत आहेत आणि एक अपराधी भावना होती तुमच्या मनात. काही कारणामुळे तुम्ही दुःखी होतात आणि त्यानंतर काही चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडत आहेत. तर इथे त्यामुळे तुमची स्थिती काय आहे? तर आधी तुम्हाला जे दुःख तुमच्या वाट्याला आलं, जी अपराधी भावना तुमच्या मनात होती, त्यामुळे काही लोकांशी तुम्ही दुरावा निर्माण केला होता. त्यांच्याशी मनातल्या मनात तुमचा झगडा चालू होता की मलाच का किंवा काहीतरी अन्याय तुमच्यावर झालाय असं तुम्हाला वाटत होतं आणि त्यामुळे तुम्ही अबोला धरला होता किंवा एखादं नातं तोडलं होतं. काहीतरी असं घडलं होतं की ज्यामुळे तुमच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता त्या माणसांमध्ये आणि तुमच्यामध्ये. तर तिकडे आता रिकव्हरीचं हे कार्ड काय सांगतंय की आता पुन्हा तुमचं प्रेमाचं नातं त्या लोकांशी होत आहे. तुम्ही या सगळ्यामधून आता बरे होत आहात. तुमचा उपचार होत आहे. तुमच्या मनाची जी स्थिती झाली होती त्याचा उपचार होतोय आणि आता एक्सपान्शन होतंय. तुम्हाला ही चावी मिळतेय. तुमच्या मनाचा विस्तार होतोय. म्हणजे आधी संकुचित वृत्तीमुळे म्हणा किंवा तुम्ही फार नकारात्मक होतात त्यामुळे तुमच्या वाट्याला हे दुःख आलं.
पण आता तुम्ही सकारात्मक झालेले आहात आणि जे काही दुःख तुमच्या वाट्याला आलं त्याचा दोष तुम्ही इतरांना न देता किंवा स्वतःला सुद्धा माफ करून तुम्ही पुढे जात आहात. त्यामुळे तुमची प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते, तुमचं नातं सगळ्यांशी चांगलं होतंय. तुम्ही सकारात्मक होत आहात आणि इथे आजच्या दिवसात ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही करत आहात. म्हणजे तुम्ही आभार मानत आहात ईश्वराचे, की आता सगळं चांगलं होत आहे. तुम्हाला ते जाणवत आहे, की आता अनेक गोष्टी ज्या बिघडल्या होत्या किंवा जी नाती बिघडली होती, तर तिथे सुधारणा तुम्हाला दिसते. रिन्युअलचं हे कार्ड सांगतंय, की तुमचा कामाचा विस्तार होतोय आणि एक वेगळीच ऊर्जा तुम्ही खूप सकारात्मक होत आहात. जे काही तुमच्या जीवनात होत आहे त्याचा स्वीकार करत आहात आणि यामुळे तुमच्यामध्ये परिवर्तन येत आहे आजच्या दिवसामध्ये. तुमच्या कामाचा, मनाचा विस्तार होत आहे. तुमच्यामध्ये परिवर्तन जे येतंय त्यामुळे तुमच्याकडे खूप साऱ्या संधी आहेत. तुमच्या करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये विस्तार होण्यासाठी खूप साऱ्या संधी तुमच्याकडे येऊ शकतात. कारण तुम्ही सकारात्मक आहात आणि अनुभव संपन्न असे तुम्ही झालेले आहात. शिवाय तुम्ही आभार सुद्धा मानत आहात. मार्गदर्शनासाठी काय कार्ड आहे हे आपण पाहू. डेस्टिनी हे कार्ड सांगतंय भाग्य भाग्यात जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. त्या भाग्यापर्यंत तुम्ही पोहोचणार आहात. तुम्हाला संतुलित राहायचं आहे. सकारात्मक आणि नकारात्मक आपल्यामधली ही दोन्ही बाजू बरोबर घेऊन त्यामध्ये संतुलन ठेवून जर आपण पुढे गेलो तर आपण आपल्या भाग्यापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. हे होतं तुमचं रीडिंग. ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील. धन्यवाद.